तर प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे। समृद्धी जीवन घोटाळ्यात महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याच नाहीत का हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण महेश मोतेवारच्या 51 पैकी 50 गाड्या जप्त केल्याच नाहीयेत। महेश मोतेवार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची मिलीभगत होती का हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो। कोरटकरने वापरलेली आणि तुषार कलाटेंकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती। समृद्ध जीवन घोटाळ्याचा तब्बल 22 लाख लोकांना फटका बसलाय। प्रशांत कोरटकर एक गाडी घेऊन फिरतो, ती गाडी महेश मोतेवारांची आहे अशी एक चर्चा होते। त्यानंतर महेश मोतेवार स्वतः म्हणतात की ह्याचा माझा काही संबंध नाही आहे, कारण ह्या गाड्या माझ्याकडे नाहीच आहेत। नक्की काय हा सगळा प्रकार आहे, काय वाटतं? समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड पुणे आणि समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड ह्या सर्व महेश मोतेवारच्या कंपन्या आहेत। महेश मोतेवारने 2015 मध्ये याच्यामध्ये अनियमितता केली असल्यामुळे याच्यावरती चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि 2015 मध्ये डेक्कन पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला। असे 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर महेश मोतेवार ज्यावेळेस जेलमध्ये गेला त्यावेळेस महेश मोतेवाराच्या या सर्व मालमत्ता शासनाने जप्त केल्या होत्या, कारण महेश मोतेवार आणि त्याचं संचालक मंडळ हे गुंतवणूकदाराचे पैसे परत देऊ शकत नाही असं महाराष्ट्र शासनाचा निकष निघाल्यामुळे त्यांनी MPID कायद्याअंतर्गत सर्व मालमत्ता जप्त केल्या आणि ती जप्त केलेली यादी ही अशा प्रकारची आहे। याच्यामध्ये या सर्व मालमत्ता महाराष्ट्रात जितक्या मालमत्ता आहेत त्या सर्व मालमत्ता शासनाने MPID कायद्याअंतर्गत गुंतवणूकदाराच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत जप्त केलेले आहेत। याच्यामध्ये 360 मालमत्ता आहेत, 875 बँक खाती आहेत आणि 51 वाहने आहेत 4 व्हीलर। मग त्याच्यामध्ये ही रोल्स रॉयस जी गाडी आहे, आता जी वादग्रस्त गाडी आहे ती गाडी सुद्धा या यादीमध्ये आहे। WB 02 AB 0123 या क्रमांकाची ही गाडी आहे आणि ही गाडी हा वादग्रस्त प्रशांत कोरटकर ज्यावेळेस घेऊन फिरत होता त्यांनी स्वतः ही गाडी पोस्ट केली होती फेसबुकवरती आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं, कारण आम्ही समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदाराचे पैसे मिळावे परत मिळावे म्हणून आम्ही शासनाच्या विरोधात लढतोय। शासन याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती केले, याच्यावरती सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांची नियुक्ती केलेली आहे। याच्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग CID डिपार्टमेंट पुण्याचे हे तपास अधिकारी म्हणून काम पाहतात। मग ह्या सर्व मालमत्ता जर जप्त केलेल्या असतील तर ही गाडी बाहेर गेली कशी? म्हणजे कुंपणच शेत खातंय अशा प्रकारचा याच्यामध्ये कारभार झालेला आहे। गुंतवणूकदाराचं हित जोपासणं गरजेचं असताना जर अशा प्रकारे गाड्या बाहेर असतील आणि या प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीकडे ही गाडी असेल तर हा खूप गंभीर विषय आहे आणि याच्यामधल्या ह्या सर्व मालमत्ता लवकरात लवकर ताब्यात घेऊन या प्रशांत कोरटकर आणि त्याच्याकडे गाडी नेमकं दिली कोणी याची चौकशी होऊन या सर्वावरती कारवाई व्हावी, यासाठीच आम्ही या सर्व गुंतवणूकदाराच्या वतीने जनसंघर्ष समिती आम्ही एक स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व गुंतवणूकदारांना एकत्रित करून आम्ही हा लढा लढतोय। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।